हॅलो एव्हरीवन, मी अंकिता. वेलकम टू द नेक्स्ट व्लॉग. मॉर्निंग सुरू झाली माझी ती टिफिनच्या गडबडीने. अभिरचा टिफिन प्रिपेअर केला आणि स्वतःचा ब्रेकफास्ट करून घेतला. त्यानंतर दुपार झाली आणि अभिर इथे शाळेत शिकवलेल्या योगाचे डेमॉन्स्ट्रेशन देत होता आणि ते पण काय तर झोपून. संध्याकाळी मी गेले होते टॉय शॉपिंगसाठी. आम्हाला जायचं होतं एका बर्थडे पार्टीला, त्यासाठीच टॉय घ्यायचं होतं. खूप कन्फ्युजन होतं, बट फायनली टॉय सिलेक्ट झालं आणि घरी आले. बर्थडेला जायला वेळ होता म्हणून मी माझं वॉक कंप्लीट केलं आणि अभिरने त्याचा प्ले टाईम एन्जॉय केला. बर्थडे पार्टीला जायचं होतं म्हणून छान हा आउटफिट घातला आणि आय वॉज रेडी टू गो. मला ऑलरेडी उशीर झाला होता आणि केक कटिंग थांबलं होतं. सो हा होता आमच्या एम्प्लॉईच्या बेबीचा सेकंड बर्थडे सेलिब्रेशन्स म्हटले की लहान मुलांना वेगळीच एक्साइटमेंट असते. आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो आणि तिकडे बघा किती सुंदर अशी बर्थडेची रांगोळी काढली होती. असं शक्यतो नाही बघायला मिळत. छान डेकोरेशनही केलं होतं. इथे बर्थडे बॉयचं छान औक्षण झालं आणि मग केक कटिंगही झालं आणि एव्हरीबडी वॉज एक्सायटेड. बर्थडे बॉय पण छान डान्स करत होता. वी लेफ्ट आणि फॉर अ सरप्राईज आम्हाला बाबा घेऊन आले होते, ते म्हणजे एका छोट्याशा आईस्क्रीम ट्रीटला. म्हणूनच इथे आम्ही दोघंही एक्सायटेड होतो. आम्ही अशी छोटीशी आईस्क्रीम ट्रीट एन्जॉय केली अँड दिस वॉज ऑल अबाउट आवर डे. लाईक अँड फॉलो फॉर मोर सच हॅपी व्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.